ज्येष्ठ नागरिक समाजाचा ठेवा अवैध झाला म्हणून थकायचं नाही, शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. बारामतीतील ज्येष्ठ नागरिक संघात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले. तसेच ज्येष्ठ नागरिक समाजाचा ठेवा आहे तो जपला पाहिजे असं म्हणत त्यांनी वयावरून टीका करणाऱ्यांना पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिलं. जेव्हा मी कृषी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा आपण धान्य आयात करत होतो, पण जेव्हा मंत्रीपद सोडलं तेव्हा 11 देशांना आपण धान्य निर्यात करत होतो. आपल्याकडे आधी जिनिंग होतं, त्यानंतर माळेगाव सोमेश्वर छत्रपती कारखाना स्थापन झाला. तिथून पुढे कारखानदारी वाढीस लागली आणि इथली परिस्थिती बदलायला लागली असं म्हणत शरद पवारांनी शेती बदलावर भाष्य केलं. पुण्यानंतर ज्ञानाचं केंद्र बारामती झालं. आपण इथे MIDC काढली, प्रक्रिया उद्योग करणारे आपण उद्योग काढले. एक काळ असा होता की समोर कुणी येत असेल तर त्याचं नाव माहीत असायचे, पण आता इथं लोक ओळखू येत नाहीत, कारण अनेक लोक इथे बाहेरून आले, स्थायिक झाले, त्यामुळे बारामतीचा नावलौकिक वाढला असंही शरद पवार म्हणाले. वय वाढलं त्याचा परिणाम होतील, पाय दुखतील, इतर व्याधी होतील, पण त्याचा डोक्यावर परिणाम होणार नाही. ज्येष्ठ नागरिक समाजाचा ठेवा आहे तो आपण जपला पाहिजे. म्हणूनच वय झालं म्हणून थकायचं नाही, वय झालं म्हणून विचारांची प्रक्रिया सोडायची नाही, वय झालं म्हणून नव्या पिढीला मार्गदर्शन करायचं सोडायचं नाही असंही शरद पवार म्हणाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.